अतिशय चांगल्या पद्धतीने सादर केलेला आहे. तर त्याच्यात काय बराच बोलले ते, एवढा सगळा बोलत नाही बसणार, पण मेन पॉईंट त्यांचे घेऊन मी बोलणार 100%. गाणी सुद्धा अतिशय चांगली म्हटलं नाही, वाईट कसा म्हणू मी आता. त्यांच्या भजनात मी काय नाव नाही ठेवणार, पण ठीक आहे, कारण परबिनीची ओ काढणारा माणूस आहे. हो, त्यांचे नालक नाला सोपाऱ्यात राहतात. असू दे, पहा नवा त्यांचा माझ्याकडे आपण तर देऊ कसं मी जायसर पुरा खावा माका. असू दे, वन अतिशय म्हणजे वाईट का नाही. जॉनीच्या आगीची मशाला आती जबरदस्त, म्हणजे का ती परबीन म्हणजे किती घाणेरडो बुवा असा की दुसरी बाई ओ काढताना सुद्धा तो बघूचा रवत नाही. एवढा आमका वेळ नसतो, कोण केस विंचरता, कोण काय करता. या ठिकाणी महिला वर्ग बसलेले आहेत. अहो, आज लाडकी बहीणच ते होय ना, 1,500 रुपये त्यांना महिन्यात मिळतात. त्यांची चेष्टा करून आमका कशी चालला, त्यांच्या जीवार आम्ही. काम नसलं तर मला दे, महिन्यात 1,500 रुपये मिळणार, चला भागान जायत त्याच्यात. पण त्यांना 50% आरक्षण आहो. प्रॉब्लेम नाही ना तुमचं, असू दे, बोला तुम्ही. तर 50% आरक्षण त्यांना हो, तर त्यांना फोन एवढ्या रात्री शिरसाट बुवाला नाही विचारिता जवान उरलेला हा काय नाही, त्याका पत्रावळी दे. आता पत्रावळी हो, मगाशी जेव केवढं सांगत होते, तो जेव केव नाही, तो म्हणतात दूध पिते म्हणजे एवढी एनर्जी. पहिलोच माणूस आहे तो, जेवीत ना. असू दे, 50% आरक्षण म्हणजे कुठची जाहिरात जरी असली, कुठची जाहिरात असली ना, साबणाची जाहिरात असली तरी महिला वर्गांसाठी, लक्स साबणाची असली तर लक्स लगाव खूबसूरती पाव, आणि तुमच्या आमच्यासाठी सपट लोशन लगाव खुजली बघाव. ही परिस्थिती आज खोटा नाही सगळं. मंदिरात सुद्धा महिला वर्गांसाठी जागा, मंदिरात आरती सुद्धा मंदिरात, आराधना मंदिरात, साधना मंदिरात, पूजा मंदिरात. मंदिरात जागा आमच्यासाठी एकच, घंटा. कुणी पण येऊची टाण करू झाली पुढे जायचं. खोटं त्यांना इतक्या टेन्शन ते आता भजन ऐकतात आमचा, पण उद्या दुपारी भाजी कुठची करूची याचं टेन्शन त्यांना आतापासून. त्यांना महिला वर्ग म्हणतात, कारण त्यांच्या वांगडा वाकडा तो खाय चुलीची, इतकं त्यांना टेन्शन असतं. आणि तर टेन्शन त्यांचं समजतं कधी, ज्यावेळी केस विंचरतात तेव्हा. जॉनीच्या आगीची मशाल आती, केस विंचरतं तेव्हा टेन्शन किती आता समजतं. त्या फणीत केस साठावतो तेव्हा त्यांना टेन्शन किती आता समजतं. आणि ती महिला वर्ग केस सुद्धा टाकून देत नाही, इतकी त्यांना संसाराची काळजी. त्या केसाचे गुटळे करून एका भरणीत साठवून ठेवतात. शिरसाट बुवा कधी येत त्याची वाट बघतो. इलो केसावर भांडी, टेम्पोला टेम्पो, की भरणी बाहेर काढतात केसांची, की एकदा केस देणार, ती भरणी देणार केसांची. आणि शिरसाट बुवाकडनं स्टीलचा मोठा घमेल घेतात, आणि संध्याकाळी नवरवलो की आनंदात सांगतात, ताबा शिरसाट भाऊजींनी मोठा घमेल दिला नाही. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं, पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असता. त्यांना महिला वर्ग म्हणतात, बरोबर ना. म्हणून त्यांच्या वांगडा वाकडा तो खाय चुलीची लाकडा. किती फरक आहे त्याच्यातले माझ्यात बोलण्याचं बघा. तू दूधच करता, तू दूध खाता की दुसरा काय खाऊन येता, मला तोच कळत नाही. भारी पण ते एवढं स्टॅमिना तो येता खैसून त्या का तोच कळत नाही. इटमनाच करून टाकता सगळ्याच. आता याची टोपी सुद्धा उद्यापासून घेऊन जायत तो. एकदा असाच गोंधळ केला, कुंभारवाडी कुडाळात बारी होती, आणि एवढी पेट दिलेली आमची बारी, आणि पटकन नाव व्हायचं. आता चष्मा लावता तसं
नजरेवर जेवण आणि जो गणपतीचो मुकुट आपण घालताव ना तो उलटो घातला ना, तोंडाची बाजू पाठी केला आणि पाठची बाजू पुढे केला. दशावतारमध्ये साटकन चढले स्टेजवर बंद. त्यापासून तो दशावतार करीत नाही, खोटं नाही सांगितलं. माझ्या बरोबर होतो बरीच गोष्टी तरी आज तर म्हटलं ना. कोणते सगळे मावळ्यांचा जी करताना सांगतात जो 2012 पार करतो मंगल्याबरोबर तो शिरसाटची, म्हणजे त्या मावळ्यांची बरोबरी ह्यो गुरु बघता. ते परस्त्री माते समान मानायचे आणि ह्यो रिया खया आहे आता बोलता. माका किती बोलता त्याच्यामुळे त्याची काय हालत करीत असा ते विचार करा ना. तू काय सांगता इटम ना करूची माझी काढलं. मगाशी म्हणतं खंयचो पोरगो तिचो बापूस म्हणतो वरच्या खिशात कबूतर ठेवताना खालच्या खिशातनं पोपट, म्हणजे एवढं भारी असा. मग आम्ही जादूगार नाही आणि आमका पोपट नाही येत असं त्याका वाटतं. आम्ही कबुतरावाले आहोत. तुझ्या डोक्या फिरला काय रे काय सांगतो. पण ते भारी असतं त्याचा. पुजारी बुवा म्हणतो मॅडम 20वा घेत आहे, त्यांना सांग 21वा आलाय. तीच मॅडमच्या वेळी ती खिशातनं चणे घेऊन जाय आणि वर्गात बसलो की खायत बसा. तीच मॅडम 20वा वाली. तो 22व्याचा काय झाला तर सांगते. आणि ती त्या मॅडम का सवय लागली शिरसाट बुवाच्या खिशात हात घालीने अर्धी चणी ती बाई खाय. आणि ह्या रोजचा चालू. एक दिवस ती एका राग गेलो, अरे माझे पैसे खर्च करून मी चणे घेतोय आणि 20वा वाली मॅडम फुकटची खाता म्हणजे काय म्हणून इतको पोचलेलो. यांनी चणे घेतला ना, आज म्हणतात चणे घ्यायचेत ना, खिशा आतमधनं कापून ठेवला आणि वर्गात जाऊन बसलो. आणि नेहमीप्रमाणे 20वा वाले मॅडम आले आणि ते विचारतात 22वा आला का. बघितला तिथं यो ऍक्शन करी होतो उगाच कुडून. त्या मॅडमला वाटलं वा श्रीकांतने आज पण चणे आणले आहे. इलेनी खिशात हात घातला, खिशात हात घातला तो शाप लागतो तसो बाईने हात पाठी केला. अरे श्रीकांत तसं काय आज चणे नाही आणलं, आज चिचेने आवळेच घेऊन दिलं. 22वा भारी आहे ना. तू बुवा बोललंस त्याला उत्तर देणार. माझ्यासाठी तू गाणं म्हटलंस बुवा. गाणं बुवा त्या गाण्याचा न्याय देऊ मी तुका अजिबात नाव नाही ठेवणार. पण जाणकार लोक तरी यांका गाणी माहिती त्या सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात. ह्या गाणं माझ्यासाठी म्हटलंस म्हणून तुझ्यासाठी. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते. संसार मांडिते, संसार मांडिते, संसार मांडिते. माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते. संसार मांडिते, संसार मांडिते, गाणी शॉर्टकटमध्ये घेते. माका म्हणा घेतात की नाही की तुमका माहिती का नाही यूट्यूब चॅनलवाले कोणीतरी मगाशी माका 50 रुपये दिला नव्हते. म्हणजे ते रोज फॅन आहेत माझे, ऐकतात ते रोज गाणी माझी. आणखी ह्या गाणं ऐकलं असाल तुम्ही कदाचित, यूट्यूबका लय गाजला. शॉर्टकटमध्ये घेत जाते आणि बुवा बोललो तर आपण उडवतो.
इंटरनेटच्या जमान्यात या जपलाय सारणी भक्तिभाव. इंटरनेटच्या जमान्यात या जपलाय सारणी भक्तिभाव. भजनी कलावंता नादी मोबाईलची नाव. भजनी कलावंता नादी मोबाईलची नाव. हे बुवा होता आणि प्रकाश पारकर बुवांचे शिष्य. आणि त्यांची इच्छा अशी आहे, महाकालीच्या समोर सांगते मी, त्यांची इच्छा अशी आहे की पहिली डबल बारी ते माझ्याशीच करणार आहे. इतकं प्रेम या नवीन बुवा. आणि ह्या माझा हेच तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यात असून दे, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून दे, मी एकमेव बुवा असोय की नवीन बुवांका पुढे नेण्याचं काम करणारे फक्त संदीप पुजारी बुवा. आणि तोच माझा प्रयत्न असेल. अगदी तुमच्याकडे सुद्धा कोण बुवा असले तर बिनधास्त माझं नाव तुम्ही सुचवा, मी त्यांच्याशी बारी करीन. त्यांना काही एक टेन्शन येणार नाही. असो माणूस आहे मी. काय राग नको. आता बघितलंस काय बोलता तुम्हाला. नशीब त्यांनी एका बुवांत मका रांडेच्या म्हटलं नव्हतं डायरेक्ट भजनाच्या वेळी. काय बुवा खोटा नाही सांगत, पण मी ती फुला समजून खिशात घातली. वरच्या खिशात फुला ठेवली आणि खालच्या खिशातनं पोपट बाहेर काढली. मरण घे म्हटलं तुझा तुका. असं नाही सांगते का. मी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे बुवा आहेत ना त्यांच्यावरनं मोबाईलची उपमा देऊ. नोकियाचा ब्रँड काढिया भालचंद्र बुवा केळुसकर. भालचंद्र बुवा केळुसकर. भालचंद्र बुवा केळुसकर. सॅमसंग वाले प्रकाश पारकर भजनी क्षेत्री धुरंधर. भजनी क्षेत्री धुरंधर. भजनी क्षेत्री धुरंधर. विवोचा मोबाईल गुंडू सावंत. विवोचा मोबाईल गुंडू सावंत. मायक्रोमॅक्सचे मालक. मायक्रोमॅक्सचे मालक. मायक्रोमॅक्सचे मालक. वाद्यकर श्रीकांत पेडणेकर जोईल लावाचे व्यापारी घाऊक. लावाचे व्यापारी घाऊक. लावाचे व्यापारी घाऊक. अरुण गाडी वन प्लस वाला. अरुण गाडी वन प्लस वाला.
आणि संतोष कानडे बुवा मीराची, संतोष कानडे बुवा मीराची, संतोष कानडे बुवा मीराची. शिखर गुलाम स्वप्नील मेस्त्री कॉन्ट्रॅक्ट त्यांचं LGC, कॉन्ट्रॅक्ट त्यांचं LGC, कॉन्ट्रॅक्ट त्यांचं LGC. सूरज खांडेकर काराने सुयश, सूरज खांडेकर काराने सुयश, सूरज खांडेकर काराने सुयश, सूरज खांडेकर काराने सुयश. स्वप्नील गोसावी चव्हाण प्रथमेश, स्वप्नील गोसावी चव्हाण प्रथमेश, स्वप्नील गोसावी चव्हाण प्रथमेश, स्वप्नील गोसावी चव्हाण प्रथमेश. जीव सारखे चमकतील तारे हरिनामाच्या महालिंगात, जीव सारखे चमकतील तारे नामाच्या महालिंगात. भजनी गणावर मानारी, मोबाईल शिवरावर, भजनी गणावर मानारी, मोबाईल शिवरावर. हेमाचे मोबाईल गोपनकर चंदू मालप दुर्वास वंजारे, मालप दुर्वास वंजारे, मालप दुर्वास वंजारे. मोटोरोला वाले उदय सुशांत अखिलेश शुभम दांभळे, अखिलेश शुभम दांभळे, अखिलेश शुभम दांभळे. आयफोन चॅडवर व्यंकटेश नर, आयफोन चॅडवर व्यंकटेश नर, आयफोन चॅडवर व्यंकटेश नर, आयफोन चॅडवर व्यंकटेश नर. धुमाकूळ घातला मार्केट भर, धुमाकूळ घातला मार्केट भर, धुमाकूळ घातला मार्केट भर, धुमाकूळ घातला मार्केट भर. शेवटी माझ्यासाठी कुठच्या मोबाईलच्या कंपनीची उपमा घेऊ ना, सगळ्या बुवांका मोबाईलची उपमा दिली. मी गरीब माणूस हो, माझ्यासाठी कुठची उपमा घेतले बाबा. मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस तुझा रे संदीप, मोबाईल सारे हँग करणारा व्हायरस तुझा रे संदीप. भजनी गणावर मानारी, मोबाईल शिवरावर, भजनी गणावर मानारी, मोबाईल शिवरावर, भजनी गणावर मानारी, मोबाईल शिवरावर. हे गजर यूट्यूबवर खूप गाजलो. आणखी एक त्याची झलक देते. ही सगळी गाणी म्हणत बसण्यापेक्षा ना त्यांनी त्या गाण्याची वाटच लाव. काय कुठचं का तेरी तो गाणं काढणारा असतोय तो थोबडावला नसतो म्हणत काय माणूस आहे हो. त्या गाणं साधारण कसा, नजरेवर जेव्हा नजर येते तू लपतेस, माझी नजर चुकून जा, माझी नजर चुकून जा तू बघतेस. देवाकड मागणं रे माझीच मागणी तू, देवाकड मागणं रे माझीच मागणी तू. लय भारी रूप तुझं, भारी तू. तुझी झलक वेगळी निघाली नजरेत तू भरली, तुझी झलक वेगळी शिवल्ली नजरेत तू भरली. म्हणजे असं साधारण असा दे त्यांनी त्याचा पॉप केला ना. म्हणजे तर असा झाला, वर डगायला लागले इकडं पाणी थेंब 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 थेंब, तुझं थेंब पाडवाचो कधी. तसा झाला त्याच्या गाण्याचा तर पॉप केला आणि त्या कथेने डीजे असा दे, डीजे सॉन्ग करून दे. मित्राच्या बायको मी म्हटलंय तुझी बायको ती माझी बायको, मग माका थोबडावला म्हणजे खुळोच मी ना. त्याच्याबरोबर खुळो म्हणून माका त्यांनी बरोबर नेला, मी खुळावलेलो ना. चल आणि तू असा म्हण तुझी बायको ती माझी बायको, मग दांडो काढला त्याने आणि माझं बॅकग्राऊंड शिजवून काढला असं ते का म्हणायचा, बरोबर ना. याच्या घरी सुद्धा वैभववाडीत एकदा 2 फॉरेनर येईल आणि इली तिची एका विचारतो देऊ सुद्धा तसंच दिसतं ना, दूध पिताना तो, त्याच्यामुळे तसंच जरा दिसता. डॉली चालली वाटतं.
आमच्याकडे वशीच पुरी अजून फॉर्म भरतात काय करायचं ते 1,500चे हो तहसीलदारमध्ये नाही हो कोण कोण ऑनलाईन होत नाही ते पुन्हा KYC करूची मारणं केली होती पण आणि त्यांचा भाऊ सुद्धा त्यांचे नवरे सुद्धा मदत करतात KYC तो सुद्धा मला काम तो खय रे KYC करून जातं त्याचे 1,500 तू मरते तू भात कापू तो विसरलो तो KYCच करता अजून 1,500ची एकदाची होऊन दे म्हणताना चालू होती मग तो काम तो सोडूनच देत माका वाटा मला ते म्हणत 500 रुपयात सगळा भागा आवाज कसली नसून तो पण गेलो जाऊन दे म्हणता आपल्या येळेवर घरी भात पण कापूचा परिस्थिती तशी आहो सगळ्या या कलियुगात काय होईल या सांगता येत नाही बरोबर ना एखादी महिला मार्केटमध्ये जात असली तर आपल्या मुलांका शेजारणीकडे ठेवून जाईल पण आपल्या नवऱ्यात कधी शेजारणीकडे ठेवून जाणार नाही भयानक परिस्थिती आहे हो ना नो गॅरंटी सगळा बदलत चालला आणि या कलियुगात असाच होणार चणे वाटाणे शेंगदाणे यांना डोळे नसून सुद्धा लोक त्यांचा चाकणा म्हणतात ना मग तसाच या मित्रात त्याच्या मित्रात जाऊन सांगले तुझी बायको ते माझी बायको मग त्यांनी कान मग ह्याच्याकडे तो फॉरेनर येईल आणि ह्यो ते उभं होतो एका येऊन विचारला हावार यू म्हटलं आय एम श्रीकांत म्हटल्यानंतर ती म्हणतात व्हेरी नाईस म्हटल्यानंतर यांनी त्या 2 पोरांना घेतला आणि घरी घेऊन गेलो आणि घरी नेल्यानंतर त्याच्या घराच्या समोर फणसाचा झाड आहे तर बघून आपली ती पोरा एका विचारतात व्हॉट इज दिस श्रीकांत व्हॉट इज दिस आता फणसा इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर एका माहिती नाही यू कर्मान मेटू शेवटी म्हणता आता पोरांना आणली म्हणजे सांगा कमी म्हणून तो सांगता अरे धिस इज फणस तो न जरा वाढला ती म्हणतात व्हेरी नाईस म्हटल्यानंतर वांडरासारखं काप्या फणसार चढलो एक कापो फणस काढला आणि त्याची 2 प्यासकाला केला आणि त्यांना सांगता धिस इज टणक करू धिस इज कापो फणस ती म्हणतात व्हेरी नाईस म्हटल्यानंतर बाजूत बर्फो फणस होतो त्याच्यावर चढलो वांडरासारखं आणि बर्फो फणस काढला आणि व्यासकाला करीत राहिलो नाही भुतूर हातच घातला 2-4 गरे काढला आणि असे कुवळला गोटी भारी रेस आणि त्यांना सांगता दिस इज लिबलिबीत करू दिस इज बर्फो फणस ती पोरा विचारतात अरे व्हॉट इज दिस श्रीकांत तो म्हणता दिस इज गोटी कुवळल्यामुळे ती बाहेर येते इतको भयानक माणूस आहे हे म्हणत असते ह्यो त्याच्यापेक्षा एकदम नासो मी इतकंच हो महिला वर्ग गेली म्हणून तो ये म्हणाक लागलो काय तर घाना जो वरीला एका कंटाळली एक म्हातारी त्याच्या हळदीच्या टायमात तिच्या तोंडात दात नाही होते घेतला माईक काढून शिरसाट बुवाच्या हळदीच्या टायमात आणि त्या म्हातारीने चालू केला याय गे म्हटल्यानंतर या पोरग्या होता हो हल्लीचा त्याका डाव दिलो आजी म्हणता काहीतरी वेगळाच सांगता नवरो मुलगो जून दिसता म्हणता आजीच्या हातातलो माईक काढून घेतला आणि पोरग्या आजी एक विचारता तुका कसं कळलं तेव्हा ते आजी पोरग्याक सांगता हळद लावताना हात लागलो हळद लावताना हात
तेव्हा कळलो खतरनाक दूध वालो. हो मी दूध पितोय आणि आम्ही शाम खाता. पण तुका सांगायचं म्हणजे एवढं स्टॅमिना नाही रे. पण त्या कसं काय त्याचा विषय तोच माहीत कळत नाही माका. माका तो पहिल्यापासूनच तसं वळवळ असं वाटतं ना, त्यामुळे तो वळवळच झालो म्हणजे तसं बुवा झाल्यावर. पण भारी त्याचो परफॉर्म जबरदस्त असता. ही नाडांची धरती आणि टकलूचा सुद्धा माझा काहीतरी अरे टाकल्यावर जाऊ नको रे माझ्या. आता इतको मारणा गेले ना, नाडण गावाचा भात सगळा खय जोडीत असती. अरे याकच काळा रे त्यांका या मारणा भो. कोण तो बोला होता जा तकडे मार. भात कापीत असले मी वाप्यात तर लोक भुताटकी म्हणून जात धावतो. पण भात हलताना फक्त दिसता, माणूस कोण तो भुतूर दिसत. पेंडूक नेताना मी तर मरणाकच येतो. पण नुसतं पेंडूक चालताना दिसता, माणूस कोण खाली तो दिसतच नाही. भयानक परिस्थिती आहे माझी. तर तू आणि माझी इटमना कित्या करतोय होय ना. तुला मगाशीच सांगितले बुवा टाकल्यावर माझ्या जाऊ नको. कारण बाजूसून झाले मध्ये डॉलर असलो तरी पण कोणाच्या टाकल्यावर किंवा कोणाच्या उंचीवर काय अवलंबून नसतं. प्रत्येक माणसाच्या कर्तृत्वावर सगळं अवलंबून असतं. बरोबर ना. आमचे काय त्यांचा नाव का ते काय त्यांचा मगाशी दशरथ होय ना. नशीब तुमच्यावर ना काय म्हणत नाही, पण मी म्हणतो पैसे देऊसाठी नाही. आता दिलास तर मी काय परत देऊचंय ना. शिवरायांचे ते खास दशरथ दादाले नावास. शिवरायांचे ते खास दशरथ दादाले नावास. या खालची वाडीत एकच वादा आमचा दशरथ दादा. 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 शिवरायांचे ते खास दशरथ दादाले नावास. शिवरायांचे ते खास दशरथ दादाले नावास. या खालची वाडीत एकच वादा आमचा दशरथ दादा. एकच वादा आमचा दशरथ दादा. एकच वादा आमचा दशरथ दादा. एकच वादा सुशीला वाचते पुढं पनवेलचा भावी जावई वाचते. सन्माननीय कैलासवासी गुणाजी पांडुरंग मांडवकर यांच्या स्मरणार्थ योगेश मांडवकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीने आभारी धन्यवाद म्हणते. परत ह्या जरा वाचून दाखवते. पनवेलचा भावी जावई गुरुप्रसाद आणि रश्मीचा लवर. एक नावच दिलेला रश्मीचा लवर म्हणजे रश्मीचा लवर तुषार यांच्याकडून फरमाईश माझ्या मनी प्रियाची. परत हा हो पहिले दिलेले होते तेच सांगते. 51 रुपये फरमाईशा दोन्ही फरमाईश पुरे करते. किरण करपे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले. मंडळाच्या वतीने आभार आहे धन्यवाद. माझ्या मनी प्रियाची म्हणतोय मी पण तुमच्यासाठी. कारण सगळ्यात म्हणजे तुम्ही जावईचाच म्हणतास पनवेलचे म्हटल्यानंतर ह्या गाणं एकदम महत्वाचं आहे. दोन जीवांचे व्हावे मिलन मंगल या शुभ दिनी. शुभ
माझ्या मनी प्रियाची नितार छेडिते संसार मांडिते संसार मांडिते संसार मांडिते माझ्या मणी प्रियाची माझ्या मणी प्रियाची नितार छेडिते संसार मांडिते वन्स मोर शिवरायांचे ते दास हय जवळ येऊन करा ते त्यांना भीती वाटता पुन्हा रिप्लेस जायत नाही मोबाईल फुकट जायत की काय शिवरायांचे ते दास दशरथ दादाले नावास शिवरायांचे ते खास दशरथ दादाले नावास लाखांची वाढीत एकच वादा आमचा दशरथ दादा एकच वादा आमचा दशरथ दादा एकच वादा आमचा दशरथ दादा शिवरायांचे ते दास दशरथ दादाले नावास शिवरायांचे ते दास दशरथ दादाले नावास लाखांची वाढीत एकच वादा दशरथ दादा एकच वादा दशरथ दादा एकच वादा दशरथ दादा एकच वादा दशरथ दादा हो आणि गजर मस्त म्हटला नाही मी सुद्धा म्हणणार होते पण दोघांचा पण सेम होईल मी वेगळं म्हणणार आहे मी फक्त ध्रुवपद म्हणून दाखवते एका ध्रुवपदातच तुमचा किती घातलेला होता बघा डायरेक्ट मी आता लिहितोय तुमच्या समोर कोदवली गाव आहे महान देवदेवतांचा आहे वरदान कोदवली गाव आहे महान देवदेवतांचं आहे वरदान महाकालीचं वरदान महाकालीचं वरदान एकीचं बळ आलं दिसून ते नाट्य बंधू भावान एकीचं बळ आलं दिसून ते नाट्य बंधू भावान कोदवली गाव आहे महान देवदेवतांचा आहे वरदान कोदवली गाव आहे महान देवदेवतांचा आहे वरदान खालची वाडी छान आहे खालची वाडी छान एकीचं बळ आलं दिसून एकी नाट्य बंधू भावान एकीचं बळ आलं दिसून एकी नाट्य बंधू भावान गजर म्हणणार होते काय तुमचं इकडे तिकडे केलं असते की झालं असं त्यांनी ताच केला मध्ये मध्ये गाणी सगळी गेलो उडून गजराचं काही काय पत्तोच नाही ना संपलो कधी काय समाधान नाही पण असं नाही अतिशय सुंदर बुवा मी बाकी तुमचं काय आता बारी म्हटल्यानंतर बोला कवा म्हणून मी बोलते आता या ठिकाणी गजर चालू करूया आणि गजरातनं थोडं बोलते मी थोडा अगदी आणि बुवांकडे मग अपंग देऊया कारण खूप वेळ झालो बरेच भजन रसिक जाऊ लागले आता हा? तुम्ही थांबणार तुम्ही मी युट्यूबवर ते माझे आणखी तो युट्यूब काय लिहिलो ऐकलास यो नवसाला पावला देव माझा हा केला धावला नवसाला पावला देव माझा हा केला धावला नवसाला पावला देव माझा हा केला धावला नवसाला पावला देव माझा हा केला धावला
माती खाऊनी गारण घातलं देवाला गारण घातलं देवाला गारण घातलं देवाला भारत देशाचा कर्णधार तो रोहित शर्मा शोभला भारत देशाचा कर्णधार तो रोहित शर्मा शोभला विश्वचषक जिंकला भारताने विश्वचषक जिंकला विश्वचषक जिंकला भारताने विश्वचषक जिंकला रोहित शर्मा विराट कोहली प्रथम आले सलामीला प्रथम आले सलामीला प्रथम आले सलामीला रोहित शर्मा विराट कोहली प्रथम आले सलामीला प्रथम आले सलामीला प्रथम आले सलामीला विराट रूप धारण करुणी कोहली लागला खेळायला कोहली लागला खेळायला कोहली लागला खेळायला विराट रूप धारण करुणी कोहली लागला खेळायला कोहली लागला खेळायला कोहली लागला खेळायला अक्षर पटेलने दणक्यात येऊन षटकार तो लगावला अक्षर पटेलने दणक्यात येऊन षटकार तो लगावला विश्वचषक जिंकला भारताने विश्वचषक जिंकला विश्वचषक जिंकला भारताने विश्वचषक जिंकला सूर्यकुमारने झेल घेतला सूर्यासारखा चमकला सूर्यासारखा चमकला सूर्यासारखा चमकला सूर्यकुमारने झेल घेतला सूर्यासारखा चमकला सूर्यासारखा चमकला सूर्यासारखा चमकला हार्दिक पांड्याने क्लासेनला त्या बळीचा बकरा बनवला बळीचा बकरा बनवला बळीचा बकरा बनवला हार्दिक पांड्याने क्लासेनला त्या बळीचा बकरा बनवला बळीचा बकरा बनवला बळीचा बकरा बनवला जसप्रीत बुमरा फिरवला भोवला बुमरा जसप्रीत बुमरा फिरवला भोवला मधला दांडा उडवला जसप्रीत बुमरा फिरवला भोवला मधला दांडा उडवला विश्वचषक जिंकला भारताने विश्वचषक जिंकला विश्वचषक जिंकला भारताने विश्वचषक जिंकला वंदे मातरम भारत सारा दणाणला भारत सारा दणाणला भारत सारा दणाणला वंदे मातरम भारत सारा दणाणला भारत सारा दणाणला भारत सारा दणाणला क्रिकेटच्या त्या मैदानावरील तिरंगा झेंडा फडकला भारत माता की जय क्रिकेटच्या त्या मैदानावरील तिरंगा झेंडा फडकला तिरंगा झेंडा फडकला तिरंगा झेंडा फडकला या गजराची शेवटची ओळख फक्त बुवाने आई वडिलांचं सांगितलं नाही तेवढा सांगते आणि गजर थांबवते. ओके बुवा, खरोखरच आई वडिलांवर प्रेम करा. मगाशी कोणीतरी सांगितलं नाही की कोणाची तरी लवर बिवर काय म्हटलं नाही. सगळं प्रेम करा, सगळं काय करा, फक्त आपल्या आई वडिलांका कधी दुःखी ठेवू नको. कारण आई ती आई असते, तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. कारण ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात. पण आई अशी एक व्यक्ती आहे की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आणि बाप तो बाप असतो. बाप कधीच रडत नाही, कारण बाप एकाच वेळी रडतो. ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते त्यावेळी कोणतरी येऊन सांगतो, अरे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, असं कोणतरी बापाच्या कानात येऊन सांगतो. तेव्हा त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. आईचे मोल कसे लावाल
बाळांचे विजय देतो आम्ही संपवते. खेळाडूंना सलाम करून संदीपाने गजर गायला. खेळाडूंना सलाम करून संदीपाने गजर गायला.